नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रकाशनतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे। आता आपण ऐकणार आहात कविता देव खातो शेव। देव खातो शेव। बंडूने एकदा देवापुढे नैवेद्य म्हणून ठेवली शेव। बंडूने एकदा देवापुढे नैवेद्य म्हणून ठेवली शेव आणि खरंच तिथल्या तिथे प्रकट की हो झाला देव। आणि खरंच तिथल्या तिथे प्रकट की हो झाला देव। म्हणाला लवकर वर माग चुकेल माझी फास्ट ट्रेन। म्हणाला लवकर वर माग चुकेल माझी फास्ट ट्रेन। बंडूला काही सुचेच ना, बंडूला काही सुचेच ना, सुन्न झाला त्याचा ब्रेन। तेवढ्यात त्याचे चालले डोके, तेवढ्यात त्याचे चालले डोके, कल्पना सुचली त्याला झाक। म्हणाला देवा आठवड्यातले कामाचे दिवस काढूनच टाक। म्हणाला देवा आठवड्यातले कामाचे दिवस काढूनच टाक। रोज असू दे रविवार अभ्यासाची कटकट नको। रोज असू दे रविवार अभ्यासाची कटकट नको। शाळेसाठी रोज सकाळी झोप मोडून उठणे नको। शाळेसाठी रोज सकाळी झोप मोडून उठणे नको। मस्तपैकी झोपा काढीन उठेन सकाळी 10 वाजता। मस्तपैकी झोपा काढीन उठेन सकाळी 10 वाजता। आणखी तासभर लोळत राहीन किशोर कुंज वाचता वाचता। आणखी तासभर लोळत राहीन किशोर कुंज वाचता वाचता। अंतर्धान पावला देव हळूच म्हणून तथास्तु। अंतर्धान पावला देव हळूच म्हणून तथास्तु। आई म्हणाली हलवून बंड्या, आई म्हणाली हलवून बंड्या, झोपेत का रे हसतोयस तू? नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे। आता आपण ऐकणार आहात कविता अफलातून। अफलातून। अजब माणसं भेटली सात, अजब माणसं भेटली सात। होते त्यांना 4-4 हात, होते त्यांना 4-4 हात। एकेका हाताला 25 बोट, एकेका हाताला 25 बोट। प्रत्येक बोट एवढंसे छोट, प्रत्येक बोट एवढंसे छोट। डोकं फिरायचं गर गर गोल, डोकं फिरायचं गर गर गोल। तोंडाचं बोळकं खूपच खोल, तोंडाचं बोळकं खूपच खोल। चकचकीत होती त्यांची कातडी, चकचकीत होती त्यांची कातडी। बाहेर काढून दावायचे आतडी, बाहेर काढून दावायचे आतडी। उंच उडायचे आकाशात दूर, उंच उडायचे आकाशात दूर। सुरकन मारायचे पाण्यात सूर, सुरकन मारायचे पाण्यात सूर। खात होती नाकानं भात, खात होती नाकानं भात। असली माणसं ती अजब साथ, असली माणसं ती अजब साथ। नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे। आता आपण ऐकणार आहात कविता आई शपथ। आई शपथ। आई शपथ दिसली मला आकाशातली म्हातारी, आई शपथ दिसली मला आकाशातली म्हातारी। खात होती पुढ्यात घेऊन कंदी पेढे सातारी, खात होती पुढ्यात घेऊन कंदी पेढे सातारी। एका हातानं मोठं जातं फिरवत होती गडागडा, एका हातानं मोठं जातं फिरवत होती गडागडा। बर्फ घेऊन दळत होती आवाज करीत कडाकडा, बर्फ घेऊन दळत होती आवाज करीत कडाकडा। चमकत होती वीज आणि खाली पडत होत्या गारा, चमकत होती वीज आणि खाली पडत होत्या गारा। पाऊस सुद्धा आला होता सोबत घेऊन सुसाट वारा, पाऊस सुद्धा आला होता सोबत घेऊन सुसाट वारा। आकाशातल्या म्हातारीचे कंदी पेढे संपले खाऊन, आकाशातल्या म्हातारीचे कंदी पेढे संपले खाऊन।
जातं थांबलं नि कडाडणारी वीज बसली कोपऱ्यात जाऊन. जातं थांबलं नि कडाडणारी वीज बसली कोपऱ्यात जाऊन. शांत झाला सुसाट वारा, कोसळणारा थांबला पाऊस. शांत झाला सुसाट वारा, कोसळणारा थांबला पाऊस. आई म्हणाली शाळेत जा रे, आज नको घरी राहूस. आई म्हणाली शाळेत जा रे, आज नको घरी राहूस. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता इंटरव्ह्यू. प्राणी झाले कमी म्हणून चिडून गेली राणी. प्राणी झाले कमी म्हणून चिडून गेली राणी. घ्या म्हणाली माझ्या बागेत नवीन नवीन प्राणी. घ्या म्हणाली माझ्या बागेत नवीन नवीन प्राणी. पेपरमध्ये जाहिरात गेली, पाहिजेत प्राणी खूप. पेपरमध्ये जाहिरात गेली, पाहिजेत प्राणी खूप. हवं तितकं खायला मिळेल, बदलून जाईल रूप. हवं तितकं खायला मिळेल, बदलून जाईल रूप. अर्ज घेऊन मुलाखतीला 1 तारखेला यावे. अर्ज घेऊन मुलाखतीला 1 तारखेला यावे. निवड ज्यांची होईल त्यांनी लगेच बागेत जावे. निवड ज्यांची होईल त्यांनी लगेच बागेत जावे. 1 तारखेला रविवार होता, झुंबड झाली फार. 1 तारखेला रविवार होता, झुंबड झाली फार. रांग लावायला पोलिसांच्या तुकड्या आल्या 4. रांग लावायला पोलिसांच्या तुकड्या आल्या 4. रांगेतले प्राणी एकाएकी जाऊ लागले पळून. रांगेतले प्राणी एकाएकी जाऊ लागले पळून. मुलाखतकारांना शंका आली, पाहिले त्यांनी वळून. पोलीस सुद्धा घाबरून गेले, चिंतेत पडले घोर. पोलीस सुद्धा घाबरून गेले, चिंतेत पडले घोर. कारण रांगेत अर्ज घेऊन होता डायनोसोर. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता ऐक रे बाप्पा. ऐक रे बाप्पा. गणपती बाप्पा पावशील का, मदतीला आमच्या धावशील का. गणपती बाप्पा पावशील का, मदतीला आमच्या धावशील का. गृहपाठ असतो भरमसाठ, कविता सगळ्या हव्यात पाठ. गृहपाठ असतो भरमसाठ, कविता सगळ्या हव्यात पाठ. लवकर झोपायला मिळतच नाही, लवकर झोपायला मिळतच नाही. सकाळी मात्र उठायची घाई. कशाचा कशाला नसतो मेळ, कशाचा कशाला नसतो मेळ. खेळायला नाही मुळीच वेळ, खेळायला नाही मुळीच वेळ. आजारपणात शाळा बुडते, आजारपणात शाळा बुडते. परीक्षेत हमखास दांडी उडते. आईबाबांची बोलणी नि मार, डोळ्यातून लागते पाण्याची धार. डोळ्यातून लागते पाण्याची धार. ऐक रे बाप्पा आमची हाक, ऐक रे बाप्पा आमची हाक. शाळात सगळ्या बुडवून टाक. ऐक रे बाप्पा आमची हाक, शाळात सगळ्या बुडवून टाक. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता काका रडला. काका रडला. एकदा माझ्या काकाला मिरची झोंबली नाकाला. एकदा माझ्या काकाला मिरची झोंबली नाकाला. रागात तेव्हा काकाने कांदे सोलले नाकाने. रागात तेव्हा काकाने कांदे सोलले नाकाने. वाट लागली नाकाची, हालत झाली काकाची. वाट लागली नाकाची, हालत झाली काकाची. डोळे त्याचे चुरचुरले, नाक सुद्धा फुरफुरले. डोळे त्याचे चुरचुरले, नाक सुद्धा फुरफुरले. तोरा त्याचा झडला नि काका चक्क रडला. तोरा त्याचा झडला नि काका चक्क रडला. नि काका चक्क रडला. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून
लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता कोल्होबांचे रक्तदान. कोल्होबांचे रक्तदान. कोल्होबांनी एकदा रक्तदान केले. कोल्होबांनी एकदा रक्तदान केले. रक्त काढताच कोल्होबा कोमामध्ये गेले. रक्त काढताच कोल्होबा कोमामध्ये गेले. कोल्होबांना द्यावे लागले 4 बाटल्या सलाईन. कोल्होबांना द्यावे लागले 4 बाटल्या सलाईन. उठून बोलले कोल्होबा, नाव आय एम फाईन. उठून बोलले कोल्होबा, नाव आय एम फाईन. कॉफी प्यायले पेला भर. कॉफी प्यायले पेला भर ने ग्लुकोज बिस्किट खाल्ली. तेव्हा कुठं त्यांची नाडी पहिल्यासारखी चालली. तेव्हा कुठं त्यांची नाडी पहिल्यासारखी चालली. कार्ड घेऊन खिशात टाकत बोलले करून टाटा. कार्ड घेऊन खिशात टाकत बोलले करून टाटा. रक्त हवं असल्यास मला केव्हाही येऊन भेटा. रक्त हवं असल्यास मला केव्हाही येऊन भेटा. नमस्कार, मी प्रज्ञा वझे, बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात बालकविता खादाड. खादाड. दिवाळीतला फराळ खाऊन तट्ट फुगलंय माझं पोट. दिवाळीतला फराळ खाऊन तट्ट फुगलंय माझं पोट. बटणच लागत नाहीत याचे. बटणच लागत नाहीत याचे. घालू कसा मी हा बुशकोट. बेसनाचे लाडू दिसतात छान, पहिल्यांदा मी तेच घेतो. बेसनाचे लाडू दिसतात छान, पहिल्यांदा मी तेच घेतो. लक्ष कुणाचं नसलं तर 2-4 तरी खिशात घालतो. नंतर मोरच्या चकलीवरती 5-6 चकल्यांना अटक करतो. नंतर मोरच्या चकलीवरती 5-6 चकल्यांना अटक करतो. पोटातल्या तुरुंगात मी मग एक एक करीत त्यांना भरतो. पोटातल्या तुरुंगात मी मग एक एक करीत त्यांना भरतो. करंजांकडे लक्ष जाताच तोंडाला माझ्या सुटते पाणी. करंजांकडे लक्ष जाताच तोंडाला माझ्या सुटते पाणी. किती जातात पोटात माझ्या हिशेब नाही ठेवत कोणी. किती जातात पोटात माझ्या हिशेब नाही ठेवत कोणी. गोड करंजा खाऊन मग कसं तरीच वाटू लागतं. गोड करंजा खाऊन मग कसं तरीच वाटू लागतं. तिखट चिवडानी शेव खाल्ल्यावर हळूहळू मग बरं वाटतं. तिखट चिवडा आणि शेव खाल्ल्यावर हळूहळू मग बरं वाटतं. आई म्हणते हा जेवत नाही. आई म्हणते हा जेवत नाही, झालंय काय याला असं. एवढा फराळ खाल्ल्यावर मी सांगा जेवण तरी घ्यावं कसं. एवढा फराळ खाल्ल्यावर मी सांगा जेवण तरी घ्यावं कसं. नमस्कार, मी प्रज्ञा वझे, बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता गोविंदा आला. गोविंदा आला. उंचावरती बांधला दोर, ताणून घेतला लावून जोर. उंचावरती बांधला दोर, ताणून घेतला लावून जोर. दह्याची हंडी मधोमध बांधली, नोटांची माळ त्यालाच टांगली. दह्याची हंडी मधोमध बांधली, नोटांची माळ त्यालाच टांगली. वाजत गाजत बाले येतील, अंगावर पाणी ओतून घेतील. निधडी छाती मनात ना डर, माणसांचे लागतील थरावर थर. निधडी छाती मनात ना डर, माणसांचे लागतील थरावर थर. चुकीची हालचाल एक जरी झाली, चुकीची हालचाल एक जरी झाली, अखेरच्या क्षणीही कोसळतील खाली. मनाची जिद्द मोठी फार, कशाला सांगा मानतील हार. मनाची जिद्द मोठी फार, कशाला सांगा मानतील हार. यत्न आपले नाहीच सोडणार, यत्न आपले नाहीच सोडणार. हंडी शेवटी नक्कीच फोडणार, हंडी शेवटी नक्कीच फोडणार.
आला रे आला गोविंद आला, आला रे आला गोविंद आला, चला खेळूया दही काला, चला खेळूया दही काला. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात बालकविता अंतराळवीर कावळा. अंतराळवीर कावळा. कावळ्याने ठरवले अंतराळात जायचे, कावळ्याने ठरवले अंतराळात जायचे, ग्रह आणि ताऱ्यांना जवळून पाहायचे, ग्रह आणि ताऱ्यांना जवळून पाहायचे. उंच उंच उडाला अंतर काही संपेना, उंच उंच उडाला अंतर काही संपेना, ग्रह तारे तर सोडाच आपली पृथ्वीही दिसेना, ग्रह तारे तर सोडाच आपली पृथ्वीही दिसेना. घाबरला मग खूप, आता करायचं काय? घाबरला मग खूप, आता करायचं काय? दमला होता फार पण टेकणार कुठे पाय, दमला होता फार पण टेकणार कुठे पाय. तेवढ्यात एक उपग्रह जवळून गेला, तेवढ्यात एक उपग्रह जवळून गेला. कावळ्याने लिफ्टसाठी खूप प्रयत्न केला, कावळ्याने लिफ्टसाठी खूप प्रयत्न केला. कावळ्याचा हा प्रयत्न एकदमच फसला, कावळ्याचा हा प्रयत्न एकदमच फसला. तेव्हा आपला मृत्यू त्याला समोरच दिसला, तेव्हा आपला मृत्यू त्याला समोरच दिसला. तरी पण जोर करून अंतराळात गेला, तरी पण जोर करून अंतराळात गेला. हवे वाचून लगेच तडफडून मेला, हवे वाचून लगेच तडफडून मेला. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात बालकविता घंटा शाळेची. घंटा शाळेची. उलट टांगून कायमचं बदडून घ्यावं रोज रोज, उलट टांगून कायमचं बदडून घ्यावं रोज रोज. माझ्याच वाट्याला का बरं द्यावे देवाने हे असले भोग, माझ्याच वाट्याला का बरं द्यावे देवाने हे असले भोग. शाळा जेव्हा भरते सुटते सपाटून मिळतो मला मार, शाळा जेव्हा भरते सुटते सपाटून मिळतो मला मार. तासा तासाला एक एक फटका मधल्या सुट्टीतही अनेक वार, तासा तासाला एक एक फटका मधल्या सुट्टीतही अनेक वार. मार काही चुकत नाही केली जरी सगळ्यांची कट्टी, मार काही चुकत नाही केली जरी सगळ्यांची कट्टी. म्हणूनच वाटतं मनापासून शाळेला असावी रोजच सुट्टी, म्हणूनच वाटतं मनापासून शाळेला असावी रोजच सुट्टी. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता कोकणात चला. कोकणात चला. सुट्टी पडली कोकणात जाऊ, आंबे काजूनी फणस खाऊ, सुट्टी पडली कोकणात जाऊ, आंबे काजूनी फणस खाऊ. डोंगरात शोधू करवंदाची जाळी, खाऊ डोंगरची मैना काळी, डोंगरात शोधू करवंदाची जाळी, खाऊ डोंगरची मैना काळी. मालवणी काज खडखडे लाडू, सकाळ संध्याकाळ पोटात धाडू, मालवणी खाज खडखडे लाडू, सकाळ संध्याकाळ पोटात धाडू. पित्त वाढलं तर कशाला भ्यायचं, पित्त वाढलं तर कशाला भ्यायचं, अमृत कोकम ढोसत राहायचं, अमृत कोकम ढोसत राहायचं. येणार का मग कोकणात जायला, येणार का मग कोकणात जायला, या तर लाईनीत तिकीट घ्यायला, या तर लाईनीत तिकीट घ्यायला. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात कविता चिडूबाई. चिडूबाई. चिडूबाई चिडली उगाच रडली, चिडूबाई चिडली
उगाच रडली, धावत सुटली, धपकन पडली, धावत सुटली, धपकन पडली. खोडकर बाळू पुढ्यात बसला, खोडकर बाळू पुढ्यात बसला, तिच्याकडे पाहून फिसकन हसला, तिच्याकडे पाहून फिसकन हसला. चिडूबाई उठली, बाळूला पाडलं, चिडूबाई उठली, बाळूला पाडलं, चांगलंच त्याला बुकलून काढलं, चांगलंच त्याला बुकलून काढलं. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता जीवनसाथी. जीवनसाथी. वाघोबाच्या किडल्या दाढा, म्हणाला डॉक्टर आत्ताच काढा. सोसवत नाही, दुखतात खूप, सुजलेल्या हिरड्यांनी बदलले रूप. डॉक्टर बोलले सगळेच दात किडून गेले आतल्या आत. दात काढून कवळी लावा, दातांनी मग कैपण चावा. वाघाने केला विचार जरा, म्हणाला डॉक्टर तसंच करा. निर्णय तेव्हा योग्यच वाटला, बोळकं पाहताच कंठ दाटला. बोलला घेऊन कवळी हाती, बोलला घेऊन कवळी हाती, आता तू माझी जीवनसाथी, आता तू माझी जीवनसाथी. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता डॉक्टर काका. डॉक्टर काका. वाईट आहे डॉक्टर काका, औषध देतात कडू. वाईट आहे डॉक्टर काका, औषध देतात कडू. गोळ्या सुद्धा घ्यायला लावतात, मला येतं रडू. गोळ्या सुद्धा घ्यायला लावतात, मला येतं रडू. वाईट आहे डॉक्टर काका, इंजेक्शन पण देतात. वाईट आहे डॉक्टर काका, इंजेक्शन पण देतात. किंचाळून मी रडते तेव्हा गालगुच्च घेतात. किंचाळून मी रडते तेव्हा गालगुच्च घेतात. वाईट असले डॉक्टर काका तरी वाटतात हवे. वाईट असले डॉक्टर काका तरी वाटतात हवे. तेच तर आजाऱ्यांना जीवन देतात नवे. तेच तर आजाऱ्यांना जीवन देतात नवे. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता ढब्बू ढोल. ढब्बू ढोल. ढब्बू ढोल पैसा गोल, तोंडात तोबरा कसला बोल. ढब्बू ढोल पैसा गोल, तोंडात तोबरा कसला बोल. पोटाच्या डेऱ्यात भरलंय काय, आणलेस का चोरून हत्तीचे पाय. पोटाच्या डेऱ्यात भरलंय काय, आणलेस का चोरून हत्तीचे पाय. धावायचे नकोस घेऊ श्रम, चालतानाच तुला लागतोय दम. धावायचे नकोस घेऊ श्रम, चालतानाच तुला लागतोय दम. चौघांचं खाणं खातोस एकटा, मोडून टाकतोस वजनाचा काटा. चौघांचं खाणं खातोस एकटा, मोडून टाकतोस वजनाचा काटा. ढब्बू ढोल पैसा गोल, व्हायचंय का बारीक लवकर बोल. ढब्बू ढोल पैसा गोल, व्हायचंय का बारीक लवकर बोल. व्हायचं असेल बारीक जर, व्हायचं असेल बारीक जर, डाएटिंग आणि व्यायाम कर. डाएटिंग आणि व्यायाम कर. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता नामांतर. नामांतर. नामांतराचे वेड आमच्याही घरात शिरले. नामांतराचे वेड आमच्याही घरात शिरले. एकेकाचे डोके मग एकदमच फिरले. एकेकाचे डोके मग एकदमच फिरले. आई म्हणाली,
आई म्हणाली, आई आईचा वैताग आलाय जाम. आई म्हणाली, आई आईचा वैताग आलाय जाम. आजपासून तुम्ही मला हाक मारायची मॉम. आजपासून तुम्ही मला हाक मारायची मॉम. बाबांना आई बोलली, मला अगं म्हणणं सोडा. बाबांना आई बोलली, मला अगं म्हणणं सोडा. नाव माझं घेऊन पुढे डार्लिंग शब्द जोडा. नाव माझं घेऊन पुढे डार्लिंग शब्द जोडा. बाबांनाही स्फूर्ती आली बघून आईचा फॅड. बाबांनाही स्फूर्ती आली बघून आईचा फॅड. आम्हाला दिली ऑर्डर, मला म्हणायचं तुम्ही डॅड. आम्हाला दिली ऑर्डर, मला म्हणायचं तुम्ही डॅड. बाबा झाले डॅड नि आई झाली मॉम. बाबा झाले डॅड नि आई झाली मॉम. मोत्या कुत्र्याला दादाने नाव दिलं टॉम. मोत्या कुत्र्याला दादाने नाव दिलं टॉम. दादा ताई दोघांनीही जुनं नाव टाकलंय. दादा ताई दोघांनीही जुनं नाव टाकलंय. मी मात्र जुन्याच नावात माझं वेगळेपण राखलंय. मी मात्र जुन्याच नावात माझं वेगळेपण राखलंय. नमस्कार, मी प्रज्ञा वझे, बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता पंख्याला आली चक्कर. पंख्याला आली चक्कर. गर 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 फिरता फिरता पंख्याला एकदा आली चक्कर. तोल गेला त्याचा आणि छताशी त्याची झाली टक्कर. छताचा उडाला टवका तेव्हा छत म्हणाले वेंधळा कुठला. पंखा म्हणाला तुझ्यामुळे बघ एक हात माझा अर्धा तुटला. तरीही पंखा फिरत फिरत छताला करीत होता जखमा. खड 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 आवाज ऐकून धावत बाहेर आली रखमा. ओरडून म्हणाली धावा बाई, कसा बघा हा झालाय पंखा. वाकडा तिकडा फिरत फिरत छताला सारखा देतोय दणका. बाई साहेब आल्या धावून लाईटची बटणं बंद केली. छत म्हणालं हुश करून बरं झालं एकदाची कटकट गेली. नमस्कार, मी प्रज्ञा वझे, बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता पहिलीच भाऊबीज. पहिलीच भाऊबीज. इटुकल्या पाळण्यात मिटुकलं बाळ, मिटुकल्या बाळाची पिटुकली ताई. आज आहे बाळाची भाऊबीज पहिली, बाळाला ओवाळायची ताईला घाई. ताईने घातलाय परकर पोलका, नाकात चमकीनी गळ्यात हार. केसांचा आंबाडा त्यावर गजरा, ताईला त्यांचं होतोय भार. परकर सावरी दुडू दुडू धावते, झोपलेल्या बाळाला म्हणते उठ. आईच्या मागे लावलाय लकडा, घाल न ग त्याला नवीन सूट. छोट्याशा ताईची मोठी धांदल, बघतायत सगळे गालात हसत. ताई मात्र क्षणभर सुद्धा एका जागी नाहीये बसत. ओवाळणीची तयारी झाली, रांगोळी घातली मांडून पाट. पाटावर आई बसली बाळाला घेऊन, समोर ठेवलं फराळाचं ताट. मदत घेऊन आजीची आपल्या बाळाला ओवाळलं ताईने. बाळाच्या वतीने पिटुकल्या ताईला ओवाळणी घातली आईने. हरखली ताई लाडात आली, मायेने केले बाळाचे हाल. बाळाने जाणली ताईची माया, खुदकन हसलं पसरून गाल. खुदकन हसलं पसरून गाल. नमस्कार, मी प्रज्ञा वझे, बंगलोरहून लेखक डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकणार आहात बालकविता पाहुणचार. पाहुणचार. एका पडक्या घरात एकटी राहत होती मनीमाऊ. एका पडक्या घरात एकटी राहत होती मनीमाऊ. शेजारचे उंदीर मुलांना सांगत तिकडे तुम्ही नका जाऊ. शेजारचे उंदीर मुलांना सांगत तिकडे तुम्ही नका जाऊ. मनीमाऊकडे एकदा की नाही पाहुणे आले लांबचे चार. मनीमाऊकडे एकदा की नाही पाहुणे आले लांबचे चार.
काय करावे यांच्यासाठी विचार तिला पडला फार. काय करावे यांच्यासाठी विचार तिला पडला फार. बाहेर आली तेव्हा तिला उंदीर तिकडे दिसले दोन. बाहेर आली तेव्हा तिला उंदीर तिकडे दिसले दोन. एकाच झटक्यात पकडलं तिने, कळलंच नाही त्यांना आलंय कोण. एकाच झटक्यात पकडलं तिने, कळलंच नाही त्यांना आलंय कोण. पाहुण्यांचा मुलगा झोपाळ्यावर बसून म्हणत होता झुला झुलाव. पाहुण्यांचा मुलगा झोपाळ्यावर बसून म्हणत होता झुला झुलाव. मनी तिकडे शिजवत होती, मनी तिकडे शिजवत होती पाहुण्यांसाठी उंदीर पुलाव. पाहुण्यांसाठी उंदीर पुलाव. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता बंडू स्वर्गात जातो. बंडू स्वर्गात जातो. बंडूला एकदा नारद मुनींनी दर्शन दिले स्वप्नात येऊन. फेरफटका मारण्यासाठी स्वर्गात त्याला ते गेले घेऊन. ब्रह्मा विष्णू महेशाने त्याचे तिथे स्वागत केले. आपापल्या महालामध्ये तिघेही त्याला घेऊन गेले. चित्रगुप्ताच्या दरबारात जाऊन पाहिले त्याने तिथले काम. वैतागलेला चित्रगुप्त डोक्याला होता लावीत बाम. रेड्यावरती बसून यम तयारी करीत होता जायची. सांगत होता अपघातातली 100 माणसे आहेत यायची. अमृत कलश चोरण्याचा बेत पहारेकऱ्याने पाडला हाणून. बंडूला नेऊन उभा केला भर पावसात शिक्षा म्हणून. पावसात बंडू भिजला आणि गात्रन गात्र त्याची थिजली. खरं म्हणजे तेव्हा त्याची गादीच होती चिंब भिजली. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता बट्ट्या बोळ. बट्ट्या बोळ. परीक्षेतील मार्क्स पाहून आई म्हणते आता अभ्यास वाढव. दप्तराचं ओझं वाहून मी मात्र झालोय गाढव. शिशुवर्गापासूनच अभ्यासाच्या पुस्तकांची असते रास. कुणालाच कसं कळत नाही बालपणाचाच होतोय ऱ्हास. आईच्या डोक्यात नेहमी माझ्या परीक्षेचे टेन्शन असते. बाबांना तर कामापुढे बोलायलाही सवड नसते. गृहपाठ असतो भरमसाठ, आमची लागते पुरती वाट. संपून उठता आई म्हणते कर आता पाढेपाठ. नाव काढता खेळाचे आईच्या रागाचा पारा चढतो. अभ्यासाला शिव्या देत ढसाढसा मी सदा रडतो. पूर्वी कधी नव्हता म्हणे शिक्षणाचा एवढा घोळ. हल्ली मात्र करून टाकलाय कुणीतरी बट्ट्या बोळ. हल्ली मात्र करून टाकलाय कुणीतरी बट्ट्या बोळ. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता बाळाची गादी. बाळाची गादी. छोटासा बाळ, थंड आहे लादी. बाळासाठी आणलीये छोटी छोटी गादी. गुबगुबीत गादीवर बाळ झोपतो गाढ. बाळाचे करतात सगळेच लाड. कधी कधी वाटतं बाळा एवढं व्हावं, छोट्या अशा गादीवर मस्त पडून राहावं. बाळाच्या गादीवर झोपू का मी थोडा? विचारलं की आई म्हणते तू झालास आता घोडा. ठरवलंय मी जेव्हा घरात एकटा राहीन, बाळाच्या गादीवर नक्कीच झोपून पाहीन. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता भातुकली. भातुकली. दुपारच्या वेळात भातुकलीच्या खेळात, दुपारच्या वेळात भातुकलीच्या खेळात, पातेल्यात 7 कुरमुऱ्याचा भात, पातेल्यात 7 कुरमुऱ्याचा भात.
शेवाची भाजी कुरकुरीत ताजी, शेवाची भाजी कुरकुरीत ताजी, भाताचं धरण अडवतं वरण, भाताचं धरण अडवतं वरण, चिवड्याचं लोणचं जेवण झालं आमचं, चिवड्याचं लोणचं जेवण झालं आमचं. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरवरून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता माझी आजी. माझी आजी. बुटुक्क बैंगण माझी आजी, बोलता बोलता चिरते भाजी, गोष्टी सांगत भरवते घास, प्रत्येक घासाला मायेचा वास. आजीचे आमच्या जादूचे दात, बाहेर काढते पसरून हात, जवळ ओढून पापी घेते, चॉकलेटसाठी पैसे देते, रात्री पडते कुशीत घेऊन, पर्यांच्या राज्यात सोडते नेऊन, रोज रोज देते करून केक, आजी माझी लाखात एक. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरहून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता मुंगी आणि मांजर. मुंगी आणि मांजर. लाल मुंगी नेसली लुंगी, लाल मुंगी नेसली लुंगी, मांजरानं पाहिलं बघतच राहिलं, मांजरानं पाहिलं बघतच राहिलं, लपून बसलं फिसकन हसलं, लपून बसलं फिसकन हसलं, चिडली मुंगी फेकली लुंगी, चिडली मुंगी फेकली लुंगी, जोरात धावली मांजराला चावली, जोरात धावली मांजराला चावली. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरवरून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता लवकर मोठा कर. लवकर मोठा कर. सुटत काही नाही अभ्यासाची कटकट, अभ्यास करत नाही म्हणून आईची वटवट, क्रिकेट खेळायला आमचा दादा रोज रोज जातो, मला मात्र फक्त रविवारीच नेतो, ताईला हिंदी सिनेमा आवडतात फार, मी येतो म्हटलं तर मला मिळतो मार, ऑफिस टूरच्या नावाखाली बाबा भटकतात, बाहेर मी पडलो तर लगेच हटकतात, मैत्रिणींकडे जायचा असतो आईचा सपाटा, मित्रांकडे मी गेलो तर मला मात्र धपाटा, नको कोणाची गुलामी, नको कुणाचा डर, त्यापेक्षा देवा मला तू लवकर मोठा कर, त्यापेक्षा देवा मला तू लवकर मोठा कर. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरवरून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता विमा उतरवा विमा. विमा उतरवा विमा. बालमित्रांनो, तुमच्यासाठी विमा कंपनी मी केली सुरू, पटापट घ्या पॉलिसी आणि हप्ते लगेच लागा भरू. तुमच्या जुन्या पुस्तकांचा उतरून टाका आजच विमा, तुमच्या जुन्या पुस्तकांचा उतरून टाका आजच विमा, पुढच्या वर्षी पैसे घ्या झाला जरी त्यांचा खिमा, पुढच्या वर्षी पैसे घ्या झाला जरी त्यांचा खिमा, माझ्याकडे विमा उतरवा घ्याल जेव्हा दप्तर नवे, जरासं फाटलं तरी सांगा दुरुस्तीला पैसे हवे, आमच्या कंपनीत विमा बरं का गणवेशाचाही उतरला जातो, आमच्या कंपनीत विमा बरं का गणवेशाचाही उतरला जातो, फाटका गणवेश दिल्यावरती नवीन आम्ही लगेच देतो, परीक्षेत नापास झालात तरी बाळगायची नाही आता तमा, परीक्षेत नापास झालात तरी बाळगायची नाही आता तमा, उद्यापासून उतरवू आम्ही अकलेचाही तुमचा विमा, उद्यापासून उतरवू आम्ही अकलेचाही तुमचा विमा. नमस्कार, मी प्रज्ञा वझे बंगलोरवरून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता शक्कल. शक्कल. बाबांना म्हटलं आणा एक छानपैकी बॅट, बाबांना म्हटलं आणा एक छानपैकी बॅट, तर बाबांनी काल आणली
नवी कोरी हॅट. मला आला राग, पण काहीच नाही बोललो. ऐकण्यात झाली असेल चूक, असेच धरून चाललो. आई म्हणाली, आता ठेवून घे ती हॅट, नंतर कधीतरी सांगेन आणायला मी बॅट. ऑफिसात जाताना आज बाबांनीच घातली हॅट, तेव्हा मात्र पडलो आम्ही पुरते चॅट. नंतर लक्षात आले ती बाबांचीच होती शक्कल, लपवण्यासाठी आपले गुळगुळीत टक्कल. नमस्कार, मी प्रज्ञा वजे बंगलोरवरून डॉक्टर सतीश कानविंदे लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित शक्कल या पुस्तकातील बालकविता सादर करत आहे. आता आपण ऐकूया बालकविता सांगाल का कुणी. सांगाल का कुणी. एवढी कशी लांब जिराफाची मान, एवढी कशी लांब जिराफाची मान, सुपा एवढे कोणी केले हत्तीचे या कान, सुपा एवढे कोणी केले हत्तीचे या कान. झेब्राच्या अंगावर कसे आले पट्टे, झेब्राच्या अंगावर कसे आले पट्टे, देतात का बाबा त्याला पाठीवरती रट्टे, देतात का बाबा त्याला पाठीवरती रट्टे. वाघोबाची मावशी एवढी कशी छोटी, वाघोबाची मावशी एवढी कशी छोटी, बोकोबाची मिशी खरी की खोटी, बोकोबाची मिशी खरी की खोटी.